भारताच्या प्लेइंग 11मध्ये एक मोठा बदल होऊ शकतो. वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये खेळू शकतो. तर वैभव सूर्यवंशी कोणाची जागा घेणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना आता अवघ्या काही तासावर आला आहे. पण या सामन्यापूर्वी सर्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे टीम इंडियाच्या प्लेइंग 11मध्ये बदल होणार का? तर पहिल्या T20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत 189 धावा केल्या होत्या. अनेक फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र सलामीवर संजू सॅमसन पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो अवघ्या 1 धावेवर बाद झाला आणि आयर्लंडच्या मालिकेमध्ये देखील तो शानदार कामगिरी करू शकला नव्हता. यामुळे आता क्रिकेट चाहत्यामध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताच्या प्लेइंग 11मध्ये बदल होऊ शकतो का? आणि तो बदल म्हणजे संजू सॅमसनच्या जागी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी भेटू शकते. वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे आधीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अनेक चाहते आता त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहेत. जर भारताने बदल करण्याचा निर्णय घेतला तर तो फलंदाजीमध्ये होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. कारण उर्वरित फलंदाजांनी पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजीला पहिल्या सामन्यात संधीच मिळाली नाही, कारण पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे गोलंदाजामध्ये बदल होण्याची शक्यता सध्या कमी वाटते. म्हणूनच जर बदल झाला तर तो संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशी असा असू शकतो. जर हा एकमेव बदल झाला तर भारतीय संभाव्य प्लेइंग 11 अशी असू शकते: वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावरती ईशान किशन, चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावरती तिलक वर्मा, सहाव्या क्रमांकावरती शिवम दुबे, सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल, आठव्या क्रमांकावरती हर्षित राणा, नवव्या क्रमांकावरती रवी बिश्नोई, 10व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती. आता पाहायचं हेच की भारतीय संघ अनुभवी संजू सॅमसनवर पुन्हा विश्वास दाखवतो की युवा वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देतो. तुमच्या मते काय व्हायला हवं? संजू सॅमसनला आणखी एक संधी द्यावी की वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. थँक्यू.